Morning students, welcome in 8th standard class subject English. In this video also we are going to discuss activity number 16, 17 and 18 from Bridge course book. First, we are going to discuss activity number 16. Here are some learning outcomes. Read a simple passage on a familiar topic and identifies detailed characters, main idea and sequence of the idea and events. म्हणजे एक तो पॅरेग्राफ असेल आणि त्या पॅरेग्राफला तुम्ही काय करणार आहात, त्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर इन्क्लूड केलेले आहेत, काय काय डिटेल्स आहेत, त्याची मेन आयडिया काय आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये कुठले कुठले इव्हेंट्स आहेत आणि त्याचा सिक्वेन्स कसा आहे हे तुम्ही समजून घेणार आहात आणि त्या पद्धतीनं कृती करणार आहात. देन आयडेंटिफाय द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट, मेन आयडिया, मॉनिटर स्टुडंट वाईल रीडिंग. इन्स्ट्रक्शन फॉर अ स्टुडंट्स, तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेत पहा. रीड द स्टोरी केअरफुली विदिन अ टाइम लिमिट. अगदी टाइम लिमिटमध्ये दिलेली स्टोरी तुम्हाला रीड करता आली पाहिजे. While reading, identifies the character, main idea and the sequence event and answer the question based on the story. Here in this activity, one story is given and you have to sequence of the event and then identify the characters, main idea and answer the questions. We are going to reading some steps अँड रिअरेंज दिस इव्हेंट्स टू फ्रेम अ स्टोरी. इथे काही 1 by 1 असे इव्हेंट्स दिलेले आहेत, वेगवेगळे इव्हेंट्स आहेत. तुम्हाला हे इव्हेंट्स सिक्वेन्सनी लावायचे आहेत. सगळी वाक्य अशी विस्कळीत आहेत. ती स्टोरी अशी आता जर तुम्ही द फार्मर क्विकली रिअलाइज इथून जरी स्टार्ट करण्यात केलात तर ती त्याची स्टोरी तयार होणार नाही. ते जर सिक्वेन्सप्रमाणे लावायचं झालं तर पहिलं कोणतं सेंटेन्स येईल तर त्याचं तुम्ही पूर्ण या जर स्टेप्स रीडिंग केलात तर तुमच्या लक्षात येईल बघा. 4 नंबरचं सेंटेन्स तुम्हाला 1 नंबरचं असेल ते वन्स अपॉन अ टाइम, कारण एकेकाळी अ फार्मर हॅड अ गूज, अशा पद्धतीनं त्या स्टोरीची स्टार्ट असेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही विचार करून त्या सगळ्या इव्हेंट्स काय करायचे आहेत, रिअरेंज करायचे आहेत आणि परत एक स्टोरी करायची आहे. इथे एक स्टोरी, तीच सगळे सेंटेन्स रिअरेंज करून एक स्टोरी तयार केलेली आहे बघा. ही ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे आणि त्याचं टायटल सुद्धा दिलेले आहे, द गोल्डन एग. एग म्हणजे काय, अंड. द गोल्डन म्हणजे सोन्याचं अंड. आता पहा, ही स्टोरी तुम्ही अगदी टाइम लिमिटमध्ये व्यवस्थित रीड करायची आहेत. काही न्यू वर्ड्स असतील तर ते तुम्ही डिक्शनरीमध्ये, मोबाईल डिक्शनरीचाही यूज करून त्याची मिनिंग काढू शकाल. पहा, once upon a time, a farmer had a goose that laid 1 golden egg every day. The egg provided enough money for the farmer and his wife to support their daily needs. पहा, एका गूजची गंमत सांगितलेली आहे. एकेकाळी एक शेतकरी राहत होता आणि त्याच्याकडे एक गूज होतं आणि तो गूज काय करायचा होता, शेतकऱ्याला रोज एक अंड देत होता आणि तो कसलं अंड देत होता, सोन्याचं. आणि रोज ते अंड विकून त्यांचा चरितार्थ अगदी व्यवस्थित चाललेला होता. द फार्मर अँड हिज वाईफ कंटिन्यू टू बी द हॅपी फॉर अ लॉंग time. But one day the farmer thought to himself, why should we take just 1 egg a day? Why can't we take them all at once and make a lot of money? The farmer told his wife his idea and the foolishly agreed. पहा, एके दिवशी त्या फार्मरच्या डोक्यामध्ये असा विचार आला, आपण दररोज एक अंड त्याच्यापासून मिळवण्यापेक्षा आपण एकाच वेळी त्याच्याकडून जर भरपूर अंडी मिळवली तर. ही आयडिया त्यानं आपल्या बायकोला सांगितली. देन द नेक्स्ट डे ॲज द गूज लेड इट गोल्डन एग, द फार्मर वॉज quick with a sharp knife. He killed the goose and cut his stomach open in hopes of the finding all its golden egg. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच बरोबर ते गूज जेव्हा अंडी देतो त्याच वेळी तो शेतकरी काय करतो, एक धारदार सुरी घेऊन तो कट करतो
गूजला आणि त्यानंतर त्याला असं वाटतं की त्याच्या अशा आशा असतात की त्याच्या पोटामध्ये आपल्याला भरपूर अशी सोन्याची अंडी पाहायला मिळतील. बट ॲज ही ओपन द स्टमक, द ओनली थिंग ही फाउंड वॉज गट्स अँड ब्लड. मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं, जेव्हा तो स्टमक ओपन करतो तेव्हा फक्त त्याच्यामध्ये बड आणि त्याचं फक्त मांस असतं. द फार्मर क्विकली रिअलाइज इज अ फुलिश मिस्टेक अँड प्रोसिडेड टू क्राय ओव्हर हिज लॉस्ट रिसोर्स. पहा, शेवटी शेतकऱ्याला फक्त आणि फक्त पश्चाताप होतो. त्याला आपली खूप मूर्ख अशी चूक कळून चुकते आणि आता फक्त त्याच्याजवळ अश्रूच उरलेले असतात. ॲज द डेज वेंट ऑन, द फार्मर अँड हिज वाईफ बिकेम अ पुअरर अँड पुअरर. जसजसे दिवस निघून जातील तसतसं शेतकरी आणि त्याची बायको खूप गरीब होत जातात. हाऊ जिनिक्स अँड हाऊ फुलिश दे वेअर. पहा किती अशी मॉरल एक स्टोरी सांगितलेली आहे बघा. द गोल्डन एग. अगदी प्रत्येकाला त्याच्यावरून म्हणजे कुठल्याही गोष्टीचा हव्यास करू नये. अतिहव्यासामुळे त्या शेतकऱ्याचा किती मोठा तोटा झाला हे तुम्हाला पाहायला मिळालं. आणि त्याच पद्धतीनं हे दिलेले सेंटेन्स जर सिक्वेन्सनं तुम्ही लावलात तर अशा पद्धतीची काय तयार होईल, स्टोरी तयार होईल. देन प्रॅक्टिस. One student rearranged the story and asked to follow the instruction. पहा, ही स्टोरी तुम्हाला पहिल्यांदा काय करायची, रिअरेंज करायचे आणि त्यानंतर खाली काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. एनलिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी. आता या स्टोरीमध्ये तुम्हाला कुठले कुठले कॅरेक्टर्स पाहायला मिळतील? द फार्मर अँड हिज वाईफ. देन सजेस्ट द टायटल टू द स्टोरी. आता या स्टोरीसाठी तुम्ही एखादं टायटल सुचवा. त्यांनी काय टायटल दिलंय? द गोल्डन एग. आता तुम्ही एखादं टायटल सुचवा. द फार्मर अँड द मॅजिक गूज. देन सजेस्ट द टायटल टू द थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. त्या स्टोरीचं मॉरल काय आहे? Too much greed always lead to some sort of a downfall and the great loss. अति हव्यास कधीही करू नये. Then fourth, if you were in a place of a farmer, what would you do? तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं? If I were in a place of a farmer, I would never kill the goose and I would keep that magic goose always safe and live happy life. जर तुम्ही त्या शेतकऱ्याच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असता? तुम्ही त्या गुजला कधीच मारलं नसतं आणि त्या मॅजिक गुजचा उलट तुम्ही काय केलं असतं? ऑलवेज सेफ, त्याला नेहमी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला असता आणि आनंदी जीवन जगला असता. Then some questions for you. Try to read this question carefully and answer the questions. Answer the following questions for evaluation. हे 4 questions आहेत, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. ती स्टोरी परत एकदा रीड. आणि जादा मार्गदर्शनसाठी दीक्षा व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आज आपण या ॲक्टिव्हिटीमधून काय शिकलात? आय लर्न टू सिक्वेन्स द स्टोरी. स्टोरीचे सिक्वेन्स कशा पद्धतीनं लावायची आहे? लर्न टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स. त्यामध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत? अँड आय लर्न टू लर्न द मॉरल ऑफ द स्टोरी. आणि या स्टोरीचं मॉरल काय आहे? देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 17. इन दिस ॲक्टिव्हिटी लर्निंग आउटकम्स follows the simple written instruction in a step-by-step manner. Remember a set of written instruction for a teachers, parents also. Ask the student to read the text carefully. तुम्ही अगदी काळजीपूर्वक दिलेला टेक्स्ट वाचायचा आहे. Ask the student to highlight the steps of the experiment. त्या एक्सपेरिमेंटमध्ये मुख्य ज्या स्टेप्स आहेत तुम्ही त्याच्यासाठी हायलाईट करायचे आहेत. अँड ask the student to draw a flow chart of the steps. आणि स्टेपचा तुम्ही काय करणार आहात? फ्लो चार्ट तयार करणार आहात. फर्स्ट, लिसन केअरफुली अँड रीड केअरफुली. Read the text carefully, enlist the material, highlight the steps of the experiment and try it. Let us start the experiment. How to make a paper clip float.
पहा कशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या कागदाचा तुकडा पाण्यावरती कसा बरं तरंगेल. इवन एरवी जर तुम्ही पाण्याचा तुकडा जर त्या एखादा कागदाचा तुकडा पाण्यावर टाकला तर तो काय होतो, थोड्या वेळानं पूर्ण बुडून जातो. मग तो तुकडा पाण्यावर नेहमीच कसा तरंगत राहील राहील का रे, शक्य आहे का. तर त्यासाठी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. यू हॅव टू ट्राय टू रीड इट केअरफुली. ओके, or some unfamiliar words are here. You have to use the mobile dictionary or English dictionary and anything and guess the meaning of the new word. Let us start the activity. How is this possible? हे कसं काय घडलं बरं. With a little thing we scientists call a surface tension. Basically it means that there is a sort of a skin on the surface of the water where the water molecules hold on the tight together. पहा पाण्याच्या वरती असं एक सॉर्ट ऑफ अ स्किन जे आवरण असतं, द सरफेस ऑफ द वॉटर अँड वेअर द वॉटर मोलेक्युल्स होल्ड ऑन द टाईट टुगेदर. मोलेक्युल्स म्हणजे काय, रेणू. पाण्याचे ते जे रेणू आहेत ते एकमेकांना काय करतात, घट्ट पकडून असतात. इफ द कंडिशन्स आर राईट दे कॅन होल्ड अ टाईट इनफ टू सपोर्ट युअर पेपर क्लिप. द पेपर क्लिप इज नॉट ट्रूली फ्लोटिंग. ॲक्च्युली पेपर क्लिप, छोटासा पेपर क्लिप म्हणजे काय, कागदाचा तुकडा. कागदाचा तुकडा नेहमीच असा तरंगतो का रे. नो, इट इज अ बीइंग हेल्ड अप बाय द सरफेस टेन्शन. तर हा कागदाचा तुकडा त्या सरफेस टेन्शनमुळे कशा पद्धतीनं तरंगेल. मेनी इन्सेक्ट्स सच एज अ वॉटर स्ट्रायडर्स यूज दिस सिंक टू वॉक अक्रॉस द सरफेस ऑफ अ स्ट्रीम. बघा बरेचसे काय असतात, असे कीटक असतात, इन्सेक्ट असतात, ते ह्याच सायंटिफिक रिझनचा वापर करून पाण्यावरती स्पायडर वगैरे असे वॉक करत असतात. पहा, लेट अस ट्राय इट. आपण प्रयत्न करायचा आहे. कशामुळे हे पॉसिबल होऊ शकतं. वी नीड अ क्लीन ड्राय पेपर. पहा आपल्याला कुठल्या घटकांची पहिल्यांदा गरज आहे. तर फर्स्ट वी नीड अ क्लीन ड्राय पेपर क्लिप. अगदी कोरडे कागदाचे तुकडे पाहिजेत. टिश्यू पेपर पाहिजे. अ बाउल ऑफ वॉटर, एक भांड भरून पाणी हवं आहे. अँड अ पेन्सिल विथ अ इरेझर. अशी पेन्सिल हवी आहे की त्याच्या बॅक साईडला बघा इरेझर खोड रबरी असतो आणि अशी पेन्सिल असती. तशी पेन्सिल तुम्हाला या प्रयोगासाठी हवी आहे. टेक अ बाउल अँड फिल इट विथ अ वॉटर. बाउल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. फिल द बाउल विथ अ वॉटर. ते पाणी पूर्ण ते बाउल पूर्ण पाण्यानं भरायचं आहे. ट्राय टू मेक अ पेपर क्लिप फ्लोट. त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, ट्राय करायचं आहे. पेपर, एखादा कागदाचा तुकडा घेऊन तो फ्लोट होतो का. नॉट मच लक. असं होईल का. कागदाचा तुकडा त्याच्यामध्ये टाकून बघा, तो तरंगणारच नाही. टिअर द पीस ऑफ टिश्यू पेपर. मग तो कागदाचा तुकडा जेव्हा तरंगत नाही तेव्हा तुम्ही काय हातामध्ये घेणार आहात, टिश्यू पेपर. अबाउट हाफ ऑफ साईज ऑफ अ डॉलर बिल. एक डॉलरचा असा कागद असतो, त्या डॉलरचं म्हणजे पैसे असतात, त्याच्या बरोबर निम्मा पीस हा टिश्यूचा घ्यायचा आहे. जेंटली ड्रॉप द टिश्यू फ्लॅट ऑन टू द सरफेस ऑफ द वॉटर. त्या पाण्याच्या सरफेसवर अगदी हळुवारपणे तुम्हाला तो टिश्यू पेपरचा तुकडा काय करायचा आहे, पाण्यामध्ये सोडायचा आहे. जेंटली प्लेस अ ड्राय पेपर क्लिप फ्लॅट ऑन द टिश्यू. लिसन केअरफुली. त्यानंतर त्या टिश्यू पेपरवर एक छोटासा कागदाचा तुकडा, साध्या कागदाचा तुकडा, पहिल्यांदा टिश्यू पेपर ठेवणार आहात आणि त्या टिश्यू पेपरवर एका साध्या कागदाचा तुकडा तुम्ही त्याच्यावर ठेवणार आहात. ट्राय नॉट टू टच द वॉटर ऑर द टिश्यू. त्यामुळे अजिबात नॉट टच द वॉटर, पाण्याला अजिबात तुमचा स्पर्श होता कामा नये आणि टिश्यूलाही होता कामा नये. अशा पद्धतीनं हळूवार तुम्हाला तो कागदाचा तुकडा त्यावर ठेवायचा आहे. यूज द इरेझर एंड ऑफ द पेन्सिल. आता पेन्सिलचा इरेझर घ्यायचा आहे, म्हणजे पेन्सिल अशी उलटी धरायची आहे. टू केअरफुली पोक द टिश्यू नॉट द पेपर क्लिप. पहा तुम्हाला ते पेपर क्लिपवर पोक करायचं नाहीये,
अगदी हळूवारपणे टिश्यू पेपर काय करायचा आहे तुम्हाला, पाण्याच्या पृष्ठभागावर जो टिश्यू पेपर आहे तो टिश्यू पेपरला तुम्हाला काय करायचं आहे, पाण्यामध्ये असं वरून थोडं हळूवारपणे दाबायचं आहे. अंटिल द टिश्यू पेपर सिंक्स. With some luck, the tissue will sink and leave the paper clip float. आणि जेव्हा तुम्ही त्या पेन्सिलच्या प्रेशरनं टिश्यू पेपरला जेव्हा खाली दाबाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की तेव्हा टिश्यू पेपर जो तरंगत असतो तो खाली पाण्यामध्ये बुडलेला आहे आणि त्या टिश्यू पेपरवर जो कागदाचा तुकडा आहे तो मात्र काय केलेला हा तरंगत आहे. रीड थ्रू द टेक्स्ट अगेन, अंडरलाईन द ॲक्च्युअल इन्स्ट्रक्शन. पहा, तुम्ही पुन्हा एकदा ही दिलेली प्रोसिजर पूर्ण रीड करायची आहे आणि प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन करायचे आहेत जिथे जिथे इन्स्ट्रक्शन आहेत. ऑन द सेपरेट शीट पेपर ड्रॉ अ फ्लो चार्ट दॅट शोज द इन्स्ट्रक्शन इन द करेक्ट ऑर्डर. तुम्हाला अगदी करेक्ट ऑर्डरमध्ये दाखवता येईल अशा पद्धतीने एक फ्लो चार्ट तयार करायचा आहे. इथे पहा, मी एक फ्लो चार्ट तयार केलेला आहे. टेक अ बाउल, अगदी स्टेप बाय स्टेप तयार केलेला आहे. टेक अ बाउल, फिल विथ वॉटर. तुम्ही असे हे ड्रॉ कराल, अदरवाईज फ्लो चार्ट म्हटल्यानंतर असा ॲरो जरी ड्रॉ केला तरी चालेल प्रत्येक ठिकाणी. मग अशा पद्धतीने टेक अ बाउल, फिल इट विथ वॉटर, फ्लोट अ पेपर क्लिफ इन द बाउल, इट सिंक्स डिअर अ पीस ऑफ टिश्यू पेपर. Drop it flat onto the surface, then place a paper clip on the tissue. Push the tissue with the eraser end of the pencil until the tissue sinks. The paper clip floats on the water सरफेस. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी पण ॲक्टिव्हिटी अगदी सॉल्व्ह करून दिलेली आहे. एकच स्टेप दिलेली आहे बघा, टेक अ बाउल अँड फिल इट विथ द वॉटर. आपण त्याच्या दोन सेपरेट स्टेप्स तयार केलेल्या आहेत, टेक अ बाउल अँड फिल इट विथ द वॉटर. आणि अशा पद्धतीनं इन्स्ट्रक्शनचा आपण काय केलेला आहे, फ्लो चार्ट तयार केलेला आहे. प्रॅक्टिस फॉर यू, ट्राय टू एक्सपेरिमेंट युअर सेल्फ विदाउट टेकिंग अ हेल्प ऑफ अ फ्लो चार्ट. आता तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट तो काय करायचा आहे. अँड व्हॉट आय डीड, आणि त्यानंतर तुम्ही इव्हॅल्युएशन करणार आहात. तुम्ही काय केलं, कशा पद्धतीनं केलं, ती प्रोसिजर तुम्ही त्यामध्ये लिहिणार आहात. अँड व्हॉट आय सॉ, आणि ते पूर्ण एक्सपेरिमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळालं रे. द पेपर क्लिफ फ्लोट ऑन द वॉटर. तर तो कागदाचा तुकडा पाण्यावरती तरंगू लागला. अशा पद्धतीनं हे इव्हॅल्युएशन तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 18. Here also instruction for teachers and parents. Make a student read a different notice around them. Roadside symbol notice on the school notice board. Letters by a various institutes to the school. Newspaper hoarding and some personal note, diary entry, essay, blog and reviews. अशा पद्धतीने वेगवेगळे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन्स आहेत. तुम्हाला काय करायचे आहेत, ते सगळे रीड करायचे आहेत जागोजागी असेल तेव्हा. Here instruction for a student. Read the material given by the teachers or parents carefully. आम्ही जे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ते तुम्हाला स्वतः एकदा काळजीपूर्वक वाचायचं आहे. Try to understand and or comprehend the matter accordingly. In a case of a new or unknown word concept, use a dictionary or encyclopedia to find out more. या कन्सेप्टमध्ये तुम्ही समजावून घेताना काही न्यू वर्ड येतील, अनफॅमिलियर वर्ड येतील. तुम्ही काय करायचं आहे, मोबाईल डिक्शनरीचा यूज करायचा आहे, अदरवाईज डिक्शनरीचा करायचा आहे. त्याच पद्धतीने इन्सायक्लोपीडियाचाही यूज करायचा आहे. इफ यू डोंट फाइंड अ डिक्शनरी और अ मोबाईल फोन विथ इंटरनेट, प्लीज आस्क युअर टीचर अबाउट अ डिफिकल्टी. जर तुम्हाला हा ट्राय करूनही समजलं नाही, म्हणजे डिक्शनरी तुम्हाला जर अवेलेबल झाली नाही, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट साधायचा आहे. देन लर्निंग ॲक्टिव्हिटी. लुक ॲट द गिवन पिक्चर्स केअरफुली अँड टेल वेअर यू सी देम. खाली तुम्हाला काही पिक्चर्स पाहायला मिळतील. त्या पिक्चरचं अगदी केअरफुली तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आणि तुम्हाला ते कुठे कुठे पाहायला मिळतील
प्लीज बी सेफ. डू नॉट स्टँड, सीट, क्लाइंब ऑर लीन ऑन अ फेन्स. फेन्स म्हणजे काय? कुंपण, तारेचं कुंपण. तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे अगदी सेफ तुम्ही कसं राहाल, तर अजिबात त्या कुंपणाच्या जवळ उभा राहू नका, त्याच्यावर उभा राहू नका, बसू नका किंवा त्याच्यावरून उडीही मारू नका. इफ यू फॉल ॲनिमल्स कुड इट यू. जर तुम्ही त्या कुंपणाच्या आतल्या साईडला पडलात तर तुम्हाला तिथले असलेले प्राणी खाऊन टाकतील. दॅट माइट मेक देम अ सिक. थँक्यू. पहा कशा पद्धतीनं तुम्हाला काय दिलेले आहेत, सम इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. अशा इन्स्ट्रक्शन काही तर तुम्हाला पब्लिक प्लेसेसमध्ये पाहायला मिळतील किंवा न्यूजपेपरमध्ये काही ॲडव्हर्टाईज पाहायला मिळतील. इथं बघा पब्लिक नोटीस म्हणून एक दिलेली आहे, त्याच पद्धतीनं एक ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, ट्रिपची ॲडव्हर्टाईज आहे बघा. देन अ हिरो इलेक्ट्रिक, बघा काय आहे तिथं, स्कूटी दिसतीये तुम्हाला. त्या स्कूटीची ॲडव्हर्टाईज केलेली आहे. पुन्हा एकदा एक पब्लिक नोटीस दिलेली आहे आणि प्लीज घालून दिलेलं आहे, कीप सेफ अ डिस्टन्स. थँक्यू. अशा पद्धतीनं वेगवेगळे तुम्हाला तिथं बोर्ड्स पाहायला मिळतील. पहा त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरं द्यायची आहेत. बरेच तुम्हाला हे सगळे पिक्चर्स कुठे पाहायला मिळतील रे, हा पहिला विचार करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा शॉप्समध्ये पाहायला मिळतील. ऑन द रोड्स, बघा त्याची एक्सपेक्टेड आन्सर सुद्धा तुम्हाला दिलेली आहेत. तर काय काय सांगितलेले आहेत, इन द शॉप, ऑन द रोड्स, इन द न्यूजपेपर, पार्क्स, झूज म्हणजे काय, प्राणी संग्रहालय, ऑफिसेस, स्कूल्स. अशा पद्धतीच्या तुम्हाला काय मिळतील, इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतील किंवा ॲडव्हर्टाईज पाहायला मिळतील. आफ्टर दॅट डिस्कस व्हाय डू पीपल मेक देम. मग हे कशासाठी तयार करतात, असे पिक्चर्स का लावले जातात, तर तुम्हाला आन्सर तुम्ही गेस करा. त्यांना एक्सपेक्टेड काय आहे बघा, ॲडव्हर्टाईज देअर प्रोडक्ट, त्यांच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे. टू इन्फॉर्म यू ऑर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे बोर्ड लावले जातात. व्हॉट डू वी कॉल दॅम, मग आपण त्याला काय म्हणलं जातं. टीचर ट्राय टू एलिसिट अ फ्यू नेम्स फ्रॉम द स्टुडंट्स अँड नेम्स द रिमेन. सिम्बॉल्स, रोड साइन्स, पॅम्पलेट, hoardings, banners, public notice, then paper cutout, etc. Now read the message that this picture give. त्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे ते अगदी तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित रीड करायचं आहे. एक ॲक्टिव्हिटी परत तुम्हाला काय करायची आहे, तुम्ही सॉल्व करायची आहे. ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे आणि ती सॉल्व करायची आहे. त्यासाठी डिक्शनरीचाही यूज करायचा आहे, सांगितलेलं आहे बघा. ऑल्सो आज द स्टुडंट टू यूज द डिक्शनरी. देन प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन दिलेले आहेत पण त्याचे आन्सर त्यांनी दिलेले आहेत. प्लीज ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड डिस्कस वेअर यू सी दिस मेसेज. तुम्ही जेव्हा ते पिक्चर केअरफुली ऑब्झर्वेशन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचे पिक्चर्स तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळतील. तर तुम्ही आन्सर काय द्याल, स्टुडंट्स. तिथं आन्सर एक्सपेक्टेड दिलेलं आहे बघा. रोड साईड, स्कूलमध्ये, ऑफिस, पब्लिक प्लेसेसमध्ये, पार्क, हॉस्पिटल, हॉटेल्स, ऑन अ गुड्स ट्रान्सपोर्ट व्हेकल्स एक्सेट्रा. देन सेकंड क्वेश्चन, नाव डिस्कस द पर्पज ऑफ दिस मेसेज. अशा प्रकारच्या मेसेजचा नेमका हेतू काय असतो, कशासाठी असतात हे सगळं. फॉर गिविंग अ इन्फॉर्मेशन, हा खूप मोठा पर्पज आहे की तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळण्यासाठी. ॲडव्हर्टायझिंग द प्रोडक्ट, तसंच त्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी त्याचा यूज होतो. फॉर अ कस्टमर्स इन्फॉर्मेशन, तसंच कस्टमरला त्याच्यामधून इन्फॉर्मेशन मिळते. नाव टीचर, नाव ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली अँड अंडरस्टँड व्हॉट मेसेज इज गिवन इन द पिक्चर. आता पहा तुम्ही काय करणार आहे, ते पिक्चर काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला काय मेसेज मिळेल, काय मिळालेलं आहे. आता पहा. देन त्याच पद्धतीनं टीचर गिव्स द डिफरंट पिक्चर टू ईच ग्रुप अँड देन आस्क देम टू सर्क्युलेट द पिक्चर्स टू ईच ग्रुप. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः काही पिक्चर्स कलेक्ट करा आणि आम्हीही तुम्हाला प्रोव्हाइड करूच,
पण त्या प्रत्येक त्याच्यामागे तुम्हाला नेमका मेसेज काय आहे हे तुम्ही ते कुठलंही पिक्चर ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात यायला हवं. देन टीचर वन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम each group will come in a front and describe the picture and the message given. आता तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीचे चित्र कलेक्ट केल्यानंतर किंवा दिलेले पिक्चर्स आहेत ते प्रत्येक पिक्चर समोर येऊन काय केलं पाहिजे, डिस्क्राईब केलं पाहिजे आणि त्यातला मेसेजही तुम्हाला डिस्क्राईब करता आला पाहिजे. ओके, थँक्यू.